नमस्कार, मी स्वाती. स्वागत आहे तुमचं माझ्या किचनमध्ये. तर आज आपण मस्त असं पुरणपोळीसाठी पुरण कसं बनवायचं आणि तेही एकदम मऊसूद आणि पेढ्यासारखं पुरण आपण बनवणार आहोत. तर चला तर मग रेसिपी बनवूयात. तर पुरण बनवण्यासाठी मी या ठिकाणी 2 कप हरभरा डाळ घेतलेली आहे. आता या डाळीला व्यवस्थित 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला याला कुकरमध्ये शिजवायचं आहे. तर 2 कप डाळीसाठी मी 4 ग्लास एवढं पाणी टाकत आहे. जर तुमची डाळ कमी असेल तर तुम्ही कमी पाण्याचा देखील उपयोग करू शकता. तर आता सगळी डाळ व्यवस्थित यामध्ये टाकायची आहे आणि थोडंसं तेल टाकून कुकरचं झाकण बंद करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला 4 ते 5 शिटी येईपर्यंत वाट बघायची आहे. 4 ते 5 शिटी येईपर्यंत कुकर आपला सगळा थंड केल्यानंतर झाकण काढायचे आहे आणि आता बघूया डाळ आपली व्यवस्थित मस्त अशी शिजल्या गेलेली आहे. आता या डाळीला आपण एका पुरण यंत्रामध्ये काढून बारीक करून घ्यायचं आहे. तुम्ही या ठिकाणी तशीच जरी डाळ वापरली तरी चालेल. तर या ठिकाणी अशा प्रकारे मी सगळी डाळ व्यवस्थित पुरण यंत्राने चाळून घेते. दुसरी एक महत्त्वाची ट्रिक म्हणजे या पद्धतीने जर तुम्ही चाळणी यंत्राचा वापर करत असाल तर पुरण आपल्याला एकदम मऊसूद होण्यासाठी एकदम असं छान आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी मी पूर्ण डाळ व्यवस्थित बारीक करून घेतलेली आहे. आता आपल्याला या डाळीचं पुरण बनवायचं आहे. तर तुम्ही बघू शकता मस्त असं पेढ्यासारखी डाळ आपली शिजवून तयार झालेली आहे. आता या डाळीला आपण एका पॅनमध्ये काढून घेऊयात. 2 कप डाळीसाठी मी या ठिकाणी एक मोठ्या वाटी गूळ वापरणार आहे. तर गूळ आपल्याला असा बारीक करून घ्यायचा आहे. त्यानंतर 1 चमचा तूप टाकायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला हलवायचं आहे. जसजसं आपण हलवल तसतसं आपली पुरण हे पातळ होत जाईल. तुम्ही बघू शकता. तर या ठिकाणी 10 ते 15 मिनटानंतर याची कन्सिस्टन्सी या प्रकारे झालेली आहे. तर आता यामध्ये आपल्याला 1 चमचा इलायची पावडर आणि 1 चमचा बडीशोपची पावडर टाकायची आहे. यामुळे पुरणपोळी खायला एकदम चविष्ट लागते. तुम्ही या ठिकाणी जायफळ देखील वापरू शकता. आता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तर तुम्ही बघू शकता मस्त असं पेढ्यासारखं पुरण आपलं बनवून तयार आहे. सांगितलेल्या ट्रिक्स आणि टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमचं पुरणही पातळ होणार नाही आणि चिकटही होणार नाही. तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.